वाटी बेसन त्यामध्ये ॲड करू. परत 1 वाटी ज्वारीचे पीठ, हिरवी मिरची, कोथिंबिरी, अर्धा चमच हळद, धनेपूड, आपण 2 चमच तीळ, 1 चमच जिरा पूड आणि 1 चमच ओवा आणि स्वादानुसार मीठ. स्वादानुसार मीठ. तेल कसं गरम झालं आहे बघा. हे आपण मिक्सीमधून पालक पण मिक्स बारीक केली आहे, हे त्यामध्ये पिठामध्ये घालू. थोडं आरमार घालू. आंबटसर चव येतात. आणि त्याचे एकाच साईडचे